नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-संजीवनी पोर्टलवरून आभा कार्ड कसे तयार करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत. ई-संजीवनीवरून आपण OTP ने किंवा OTP शिवाय या दोन्ही प्रकारे आपण आभा कार्ड काढू शकतो. तर ते कशा प्रकारे काढायचे हे आपण आता पाहूया. पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या Google Chromeमध्ये किंवा Googleमध्ये जाऊन आपल्याला esanjeevani.mohfw.gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचे किंवा ही वेबसाईट ओपन करायची. ही वेबसाईट उघडल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचे चित्र दिसेल. यामध्ये आपल्याला CHO किंवा डॉक्टर याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर पासवर्डला सिलेक्ट करून आपल्या उपकेंद्राचा किंवा PHCचा जो पासवर्ड असेल तो ID पासवर्ड टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. यामध्ये वरती जे 3 डॉट दिसत आहेत आपल्याला 3 रेषा, त्या रेषांना क्लिक करायचं. त्यानंतर पेशंटवरती क्लिक करायचं आणि मग ॲड पेशंटला क्लिक करायचं. आता आपल्याला आभा काढायचे आहे, त्याच्यामुळे आपण डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ आभा याला यस क्लिक करणार. नो क्लिक केलं तर डायरेक्ट आपल्याला नाव भरायची पेज ओपन होईल. तर आपण यस क्लिक करणार. त्यानंतर डू यू हॅव आभा नंबर किंवा आभा ॲड्रेस याला आपण नो क्लिक करणार. नो क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे मेथड ओपन होतात. जर आपल्या लाभार्थी आपल्या समोर असेल आणि आधारशी लिंक मोबाईलचा OTP आपल्याला देऊ शकत असेल तर तेव्हा आपण आधार OTP हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि जर आपल्याला बिना OTP आभा कार्ड काढायचे असेल तर आपण डेमोग्राफिक मेथडला सिलेक्ट करायचे. मेथड सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली आपल्याला असे बॉक्स ओपन होतील, ज्यामध्ये मग आपण आधारवर ज्या प्रकारे नाव आहे अगदी सेम टू सेम स्पेलिंग आपल्याला यामध्ये भरायचं आहे. तर आधारवर जसे नाव आहे तसे नाव, त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट ही माहिती आपल्याला भरायची आहे. ही माहिती भरल्याच्या नंतर मग आपल्याला पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर डेट ऑफ बर्थ वगैरे भरून जेव्हा आपण खाली स्क्रोल करू त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये मेल फिमेल जे काही असेल ते आपण निवडायचे. ते निवडल्याच्या नंतर आपल्याला खाली हिरवे बॉक्स दिसत आहेत बघा. तर पूर्ण स्क्रोल केल्यावर आपल्याला दिसेल की सगळे जे हिरवे बॉक्स आहे त्यांना राईट टिक आहे. ते राईट टिक असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली आपल्याला कंटिन्यूचा ऑप्शन आहे. कंटिन्यूला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे लोडिंगचं चिन्ह येतं. या वेळेमध्ये आपला जो आपण माहिती भरली आहे ती माहिती आणि udai.com आधारची जी काही माहिती आहे ते एकमेकांशी कंपेअर होतात. आणि यानंतर मग अकाउंट फेच सक्सेसफुली असा एक हिरव्या बॉक्समध्ये आपल्याला मेसेज दिसेल, ज्याने की त्या व्यक्तीचं आभा कार्ड किंवा आभा अकाउंट तयार होईल. हे आभा अकाउंट तयार झाल्याच्या नंतर मग आपल्याला पुढचे काही बॉक्स ओपन होतात. तर हे आभा कार्ड तयार झाल्याच्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीचा ॲड्रेस भरण्यासाठी सिटी, त्यानंतर ब्लॉक, त्यानंतर पिनकोड आणि आपलं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र जिथे आपण सिलेक्ट केले त्याच्यावरती आपल्याला ॲड्रेस सिलेक्ट करण्याचा एक ऑप्शन येतो. या ठिकाणी आपण लाभार्थ्याचा ॲड्रेस म्हणजे गाव असेल तर गावाचे नाव किंवा शहरी भागातील असेल तर त्या वॉर्डचे नाव इथं टाकायचं आहे. आणि खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला सेव्हचा ऑप्शन आहे, त्या सेव्हवरती क्लिक करायचे. सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर हा पेशंट आपल्या ई-संजीवनीमध्ये रजिस्टर होऊन जाईल. तर या ठिकाणी मी 2दा सेव्हवर क्लिक केल्यामुळे ऑलरेडी एक्झिस्ट असं आले आहे. आपण आणखी एका लाभार्थ्याचं पाहूया. पहा, पेशंट रजिस्टर झाल्याच्या नंतर अशा प्रकारे त्यांचा आभा ॲड्रेस आणि आभा नंबर हे दोन्ही आपल्याला ॲड पेशंट किंवा रजिस्टर पेशंट जे आहेत त्यांच्या यादीमध्ये दिसतील. आता आपण आणखी एका पेशंटचं पाहूया. वरच्या 3 डॉटवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ॲड पेशंटचा ऑप्शन येतो. ॲड पेशंटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ आभाला यस आणि डू यू हॅव आभाला नो सिलेक्ट करून आपल्याला डेमोग्राफिक मेथड घ्यायची आहे. त्यानंतर आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे जशीच्या तशी स्पेलिंग नावाची टाकायची. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर, लाभार्थ्याची जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. हे सगळं सिलेक्ट केल्याच्या नंतर
लाभार्थी मेल फिमेल जे काही असेल ते आपल्याला सिलेक्ट करून त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर कंटिन्यू नावाच्या बटनवरती क्लिक करायचे. कंटिन्यूला क्लिक केल्याच्या नंतर आपला डाटा व्हेरीफाय होऊन आपल्याला ॲड्रेस टाकण्यासाठीचे बॉक्स ओपन होतील. त्यानंतर आपण यामध्ये ॲड्रेस, सिटी आणि ब्लॉक मेन्शन करायचं किंवा त्या जे आपले असतील त्यावरती क्लिक करायचे. ते क्लिक केल्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे ज्या एरियाचा लाभार्थी आहे त्या एरियाचा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करायचे. सेव्ह केल्याच्यानंतर हा पेशंट आपल्या ॲड पेशंटच्या यादीमध्ये येईल. यामध्ये या पेशंटचं आधार नंबर, मोबाईल नंबर